नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गुप्ते माझ्या YouTube चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला माझ्या YouTube व्हिडिओवर तुम्हाला शिकवणार आहे की या गणपती डेकोरेशनसाठी या माळा कशा बनवायच्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमच्या गणपतीचे डेकोरेशन या माळांनी करून बघा। तुम्हाला जर हे डेकोरेशन आणि ही आयडिया आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज मी तुम्हाला आपल्या मार्केटमध्ये मिळतात तसं गणपती डेकोरेशनच्या या ज्या स्ट्रिंग आहेत किंवा माळा आहेत या कशा बनवायच्या हे शिकवणार आहे। या माळा मी त्याचा इथे व्हिडिओमध्ये मावाव्यात यासाठी फोल्ड करून ठेवलेला आहे। तर यामध्ये मी गुलाबी आणि पिवळं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे आणि दुसऱ्या माळेमध्ये मी मल्टी कलरचे गोंडे वापरलेले आहेत। तर असे वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे गोंडे आणि मणी वापरून आपण या माळा घरीच बनवू शकतो आणि त्याही अगदी स्वस्तामध्ये। मार्केटला एकच माळ आपल्याला साधारण 70-80 रुपयापर्यंत मिळते आणि घरी आपण साधारण 8 ते 10 माळी तेवढ्या किमतीमध्ये बनवू शकतो। तर या माळीसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे हे आधी आपण बघून घेऊया। या माळांमध्ये इथे आपण शेवटी हे गदा क्रिस्टल्स किंवा गदा म्हणतो आपण याला, हे वापरलेले आहेत प्लास्टिकचे। तर इथे तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे काहीही वापरू शकतात। जशी ही घंटा आहे ही छोटी घंटा पण तुम्ही इथे लावू शकतात। त्याचप्रमाणे याच्यापेक्षा लहान वेगवेगळ्या मेटलच्या घंटा येतात त्या सुद्धा लावू शकतात किंवा शुभ लाभ असं चिन्ह असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात। तर अजून याच्यासाठी आपण काय काय वापरणार आहोत ते आपण साहित्यामध्ये बघूयात। यासाठी मी 8 नंबरचे सगळे मोती घेतलेले आहेत। 8 नंबरचे पांढरे मोती, गुलाबी मोती, निळे मोती, तुम्ही इथे कोणताही कलर कॉम्बिनेशन वापरू शकतात। त्याचप्रमाणे या गोंड्यांच्या वरती ही अशी फुलं लावलेली आहेत। तर ही फुलं सुद्धा ही साधी प्लास्टिकची येतात, ही फुलं घेतलेली आहेत मी। त्याचप्रमाणे वरती थोडेसे आपल्याला गोल्डन मोती वापरायचे आहेत 8 नंबरचे, ते घेतलेले आहेत। ही गदा घेतलेली आहे जांभळ्या रंगाची, तुम्ही कुठल्याही टाईपचं इथे काही पॅटर्न फूल वगैरे घेऊ शकतात, घंटा घेऊ शकतात। आणि हे गोंडे घेतलेले आहे, हे गोंडे मी मल्टी कलरचे घेतलेले आहेत म्हणजे वेगवेगळे रंग एकाच गोंड्यामध्ये मिक्स आहेत। यासाठी मी साधा दोरा घेतलेला आहे, तंगूसही तुम्ही वापरू शकतात। साधा दोरा वापरला तरीही चालेल, काहीही तुम्ही वापरू शकतात। साधी कुठलीही तुम्ही सुई इथे वापरू शकतात, 6 नंबर 7 नंबर कुठली पण सुई चालणार आहे। मी इथे 7 नंबरची सुई घेतलेली आहे आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी। त्याचप्रमाणे वरती याला हँग करण्यासाठी ही रिंग घेतलेली आहे मी। ही रिंग पण तुम्हाला बाजारामध्ये कुठे पण इझिली अवेलेबल होऊन जाईल। आता आपण बघूयात की ही स्ट्रिंग बनवायची कशी।